तर काल आपण चामडे, तुलापट, कागद, लोह किंवा पंचरसी कासे या विविध हस्तलिखितांच्या प्रकारासंदर्भात माहिती जाणून घेतली. तर आज आपण लेखन अवजारे रायटिंग टूल्स संदर्भात जाणून घेणार आहोत की पूर्वीच्या काळी जेव्हा साधन सामग्री लिहिण्याच्या एकूणच पूर्णतः उपलब्धता नव्हती, साधन सामग्रीची कमतरता होती, तेव्हा कोणकोणती साधनं वापरली जायची. जसं की साळूचे काटे असतील, पक्ष्यांचे मजबूत पंख असतील, वनस्पतींचे सूट होणारे तुटे असतील किंवा तुरे असतील, या सगळ्याचा वापर लेखन अवजारांसाठी केला जायचा. त्यातला एक प्रकार म्हणजे स्टायलस. तर ताडपत्रावर लिहिण्यासाठी स्टायलस या अवजाराचा सर्रास वापर पूर्वीच्या काळी व्हायचा. हे अवजार लोखंडापासून बनवलं जायचं आणि त्याची सर्वसाधारणतः लांबी ही 15 सेंटीमीटर असायची. याचा आकार हा दंडगोलाकार असायचा आणि टोकाची रुंदी साधारणतः करंगळी एवढी असायची. आणि त्या आधारे हस्तलिखित लिहिली जायची. आणि एकूणच ताडपत्रावर कोरीव काम करण्यासाठी स्टायलसचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. याच्यानंतर इंक म्हणजेच शाई, एक टिकाऊ शाई आणि मिटवल्या जाणाऱ्या शाई. तर टिकाऊ शाईचा उपयोग पांडुलिपींची नक्कल करण्यासाठी होत होता. तर मिटवल्या जाणाऱ्या शाईचा उपयोग पत्र असेल, दुकानदारांच्या वह्या असतील इत्यादी लिहिण्यासाठी केला जात असेल. म्हणजे कॉन्फिडेन्शियल जे काही डॉक्युमेंट आहे त्या संदर्भात मिटवल्या जाणाऱ्या शाई म्हणजे शत्रू राष्ट्राच्या कोणाच्याही हातात किंवा आपल्या विरोधात असलेल्या व्यक्तीच्या हातात आपण जे लिहिलेलं आहे ते मिळू नये यासाठी मिटवल्या जाणाऱ्या शाईचा वापर व्हायचा. तर टिकाऊ शाई येणाऱ्या पिढीला आपल्या संदर्भातील किंवा आपल्या संस्कृती संदर्भातील माहिती मिळावी म्हणून टिकाऊ शाईचा वापर व्हायचा. आणि अशा रीतीने या प्रक्रिया केलेल्या शाई ज्या आहेत, म्हणजे मग तिळाच्या तेलाची काजळी मिळवून ही शाई तयार केली जायची किंवा लोघ्र किंवा सुहागा मिळवून शाई तयार केली जायची. तर अशा वेगवेगळ्या प्रक्रिया राबवून जी शाई तयार केली जायची त्याचा वापर हस्तलिखित लिहिण्यासाठी व्हायचा. त्याच्यानंतर शिस, तालपत्रावर लिहिण्यासाठी तिळाच्या तेलाच्या दिव्याची काजळी धरावी आणि आवश्यकतेनुसार त्यात शिस मिसळून या मिश्रणाचा उपयोग केला जात असे. शिस सर्वसाधारणतः आपण ऐकून आहोत की गड निर्मितीसाठी म्हणजे किल्ले बांधताना गुळ, चुना आणि शिस या तिघांचंही मिश्रण एकत्रित करून किल्ले बांधले जायचे पूर्वीच्या काळी. त्यामुळे आजही ते टिकून आहेत. याचाच जर आपण दुवा पकडला तर हस्तलिखितांची टिकवण क्षमता वाढावी यासाठी शिस हा धातू अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे जी शाई तयार केली जायची त्याच्यात शिस मिसळलं जायचं जेणेकरून हस्तलिखित त्यांचा जो म्हणजे त्यांची जी टिकवण क्षमता आहे ती जास्त वाढावी या उद्देशाने त्यात शिस मिसळलं जायचं. तर अशा अनेक प्रकारच्या शाई आहेत किंवा अनेक प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणं मिश्रित केली जातात. त्याच प्रकारे मोहरीच्या तेलाचा वापर किंवा हळद अथवा नारळाच्या करवंट्या जाळून त्याच्या राखेत मोहरीचं तेल मिसळून ते मिश्रण लिहिण्यासाठी उपयोगात आणलं जात असायचं. म्हणजे आता नारळाच्या जे सुक्या करवंट्या असतात त्या जाळल्या जायच्या, त्याचा चुरा व्हायचा म्हणजे राख व्हायची आणि ती काळी राख त्याच्यात मोहरीचं तेल मिसळलं जायचं म्हणजे एक प्रकारे ती शाई तयार व्हायची आणि त्या आधारे हस्तलिखित लिहिली जायची. आता हस्तलिखित ग्रंथालय देखील आपण सध्याच्या काळात पाहतो ज्यांचा साठा हस्तलिखितांचा त्या ठिकाणी आपल्याला आढळतो. आता ज्या ठिकाणी हस्तलिखितांचा साठा आहे आणि त्यांचा संदर्भ देऊन त्या अभ्यासण्यासाठी सुविधा जी दिलेली असते ते हस्तलिखित ग्रंथालय होय. तर या ग्रंथालयात हस्तलिखितांचा साठा असतोच, शिवाय संवर्धन केलं जातं. त्यांच्यातील किंवा हस्तलिखितावर असलेली जी कुठली अक्षर आहेत, चिन्ह आहेत, कुठली लिपी असेल तर ती पुसटशी देखील बारीक होऊ नये, त्याची धुसर होऊ नये त्याची क्षमता जी असेल ती, किंवा त्याचा एकूणच जो लाईफ स्पॅन आहे तो टिकून राहावा यासाठी वेगवेगळी वंगण देखील हस्तलिखितांवर केली जातात. त्याची देखील एक वेगळी प्रक्रिया असते. आणि हस्तलिखित ही तालपत्र, भोजपत्र, कागद, कपडा यांच्या बनलेल्या असतात. त्यामुळे त्यांची जपणूक अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. कारण पूर्वीच्या काळी जे मटेरियल उपलब्ध होतं त्याचा आधार घेऊनच हे हस्तलिखित तयार केलेलं आहे. त्याच प्रकारे यासारख्या ग्रंथालयांमध्ये अ, वेगवेगळ्या प्रकारे हस्तलिखित कशी जपावीत याची देखील काळजी घेतली जाते. जसं की कचरा, डबकी, निकामी नाण्यात पाण्याच्या नाल्यापासून ही ग्रंथालय दूर पाहिजेत. म्हणजे थोडक्यात मॉइश्चर ज्या हवेत कमी आहे तिथे ही हस्तलिखित जास्त काळ टिकू शकतात. कारण एक प्रकारे निसर्गातनच आलेल्या घटकांपासून हस्तलिखित ही कोरली गेलेली आहेत. त्यामुळे निसर्गाचा त्याच्यावर डायरेक्ट इफेक्ट होऊ शकतो.
त्यामुळे ही एक बाब लक्षात घेऊन अशा काही ज्या बाबी आहेत ज्या आवश्यकपूर्व टाळल्या पाहिजेत जेणेकरून हस्तलिखित जास्त वेळ टिकतील, तर त्या ग्रंथालयात पाळल्या जातात. तसंच ही जी ग्रंथालयाची इमारत बांधताना देखील काही काळजीपूर्वक गोष्टी कराव्या लागतात, जसं की सर्वसामान्य उंचीपेक्षा ही इमारत जास्त उंच असावी जेणेकरून लायब्ररी ही हवेशीर राहील. तसेच हवेमुळे जे हीट रेडिएशन आहे ते देखील कमी होईल अशा स्वरूपाची ती इमारत असावी. इमारतीचा पाया हा समुद्रातल्या रेतीने किंवा त्याच प्रकारच्या दुसऱ्या रेतीने भरला जावा, त्यामुळे पाणी शोषलं जाईल आणि जो इमारतीचा मूळ ढाचा आहे तो ओला होणार नाही किंवा त्याच्यात मॉइश्चर पकडणार नाही. त्याच प्रकारे इमारतीची जमीन ही संगमरवरी, मोझॅक टाइल्स किंवा पॉलिश ग्रेनाइट्सने बनलेली असावी. लायब्ररी पूर्णतः वातानुकूलित असावी. बिल्डिंग मध्ये आगीपासून बचाव करण्याची साधनं असावीत. फायर एक्सटिंग्विशर असावेत. फायर एक्सटिंग्विशर पेक्षाही फायर अलार्म सिस्टीम असावी, जेणेकरून अशा स्वरूपाची जर कुठली परिस्थिती उभी राहिली तर हस्तलिखित तात्काळ क्षणी आपल्याला वाचवता येतील अशा स्वरूपाची सुरक्षा ही ग्रंथालयात असावी. त्याच प्रकारे ग्रंथालयाचं छत हे टाईल्स कॉन्क्रीटचं असावं किंवा सिलिंगचं असलं तरी अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याच प्रकारे हस्तलिखितांचं जेव्हा प्रदर्शन भरवलं जातं तेव्हा ते स्वतंत्र खोल्यांमध्ये किंवा बंदिस्त हॉलमध्ये भरवलं तर उत्तम ठरतं. अमूल्य हस्तलिखिते वारंवार हाताळणं ठीक नाही, त्यामुळे त्यांना वेगळी व्यवस्था असावी. कारण काही हस्तलिखित आधीच जीर्ण असतात, त्यात वारंवार हाताळलं गेल्यामुळे त्यांना अधिक जीर्णता प्राप्त होते आणि त्यांचा एक प्रकारे नामशेष होण्याचा जो काही काळ आहे तो जवळ येतो. त्यामुळे हस्तलिखितांची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांचा वारंवार हाताळणे उपयोग जो आहे तो टाळला गेला पाहिजे असं हस्तलिखितांच्या ग्रंथालयाच्या संदर्भात आपल्याला बाबी दिसून येतात. अशा अनेक इतर बाबी देखील आहेत की ज्यात हस्तलिखित कशी जतन करावीत, संवर्धित करावीत, जेणेकरून ती जास्त काळ टिकू शकतील. आता या हस्तलिखितांच्या परंपरेत काही संशोधनाच्या संधी देखील भविष्यासाठी आहेत. म्हणजे त्या हस्तलिखितांमध्ये असलेली लिपी डिकोड करून त्यात नेमकं काय सांगितलं आहे, किंवा त्यात कोणत्या राजाचा उल्लेख आलेला आहे, कोणत्या संस्कृतीचा उल्लेख आलेला आहे, हे सगळं ते डिकोड केल्यानंतर संशोधनकर्त्याला प्राप्त होऊ शकतं. कारण आजही घरोघरी, मठात, मंदिरात, अनेक धर्मसंस्थानांमध्ये किंवा अनेक राज्यात अनेक हस्तलिखित आहेत ज्यांचा शोध अद्याप लागलेला नाहीये किंवा त्यावर अजूनही संशोधनाचं काम सुरू आहे. ती सर्व हस्तलिखिते मिळवून त्यांचं योग्य प्रकारे संवर्धन करून आणि जतन करून येणाऱ्या पिढीला मोलाचा वाटा मिळू शकतो त्यात. त्याच प्रकारे हस्तलिखित शास्त्र विद्या म्हणून देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात प्रगत झालेले हे शास्त्र आहे. या शास्त्राच्या माध्यमातून हस्तलिखितांचं जतन संवर्धन तर होतच, मात्र त्यावर संशोधन करून भविष्यातील येणाऱ्या पिढीला पूर्वजांनी कशा रीतीने आपले विचार मांडलेत हे देखील आपल्याला सांगता येतं. सध्या पूर्ण देशात अनेक ठिकाणी हस्तलिखितांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. काही हस्तलिखित ही प्रत्येकाच्या वैयक्तिक मालकीच्या क्षेत्रात आहेत, मात्र ती तिकडनं कोणत्या ना कोणत्या प्रती घेऊन त्यावर संशोधन करून त्यातील भाषा डिकोड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर असे अनेक पर्याय आहेत जे संशोधनाच्या संधी देखील उपलब्ध करून देतात आणि पर्यायाने रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देतात. आता प्राचीन काळी लिहिलेला मजकूर म्हणजे पुराभिलेख असा त्याला म्हटलं जातं. तर इतिहासाच्या दृष्टीने बघता आपल्या देशात ग्रंथांपेक्षा कानाकोपऱ्यात हजारो पुराभिलेख प्राप्त होतात. तसेच शिलालेख, ताम्रपत्र, स्तंभलेख, हस्तलिपी मिळालेले आहेत. ह्याच आधारावर भारताचा इतिहास रचला गेला आहे. या सर्व प्राचीन वस्तू आपला इतिहास आणि संस्कृतीचे दर्पण आहेत. प्राचीन काळी भारतीय लोक प्रस्तर, शिळा, धातू, काष्ठ, धातूंचे पत्रे, भांडी, विटा, शिंपले, हस्तिदंत, मुद्रा इत्यादी वस्तूंवर लेख लिहित असत. नाणी आणि मुद्रा यावर उठावाची अक्षरं दिसून येत. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यामध्ये कोरलेली रंगवलेली अक्षरे आजही दृष्टीस पडतात. हा अमूल्य ठेवा आहे आणि अनमोल संपत्ती आहे, त्यामुळे त्याचं जतन संवर्धन काळानुरूप होणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा अनेक रोजगाराच्या किंवा संशोधनाच्या संधी आपल्याला या हस्तलिखितांच्या मार्फत प्राप्त होत असतात. तर आता हस्तलिखितांची प्रमुख ग्रंथालय कोणती आहेत, तर गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे, सरफोजी महाराज यांची सरस्वती महाल लायब्ररी जी तंजावर येथे आहे, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट जे पुणे येथे आहे, गव्हर्नमेंट ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी जी चेन्नईमध्ये आहे, त्याच प्रकारे म्हैसूर येथे असलेली ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी,
तिरुवनंतपुरम येथे असलेली ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी या हस्तलिखितांच्या ग्रंथालयातल्या प्रमुख अशी ही नावं आहेत. त्याच प्रकारे त्रावणकोर येथील राजाने हस्तलिखितांच्या संकलनात व जतन करण्यात पुढाकार घेतला होता. तसेच त्यांच्या जवळील खाजगी मालमत्तेतील हस्तलिखिते देखील तेथील ग्रंथालयात समाविष्ट केलेली आहेत. तर काही म्हणजे पूर्वीच्या काळी जरी लेखन होत असलं तरी त्यासोबतच जे कोणी राज्यकर्ते होते, राजा होता त्या काळचे जे कोणी राजे होते, त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आजूबाजूला असलेल्या हस्तलिखितांचं संवर्धन व्हावं म्हणून वैयक्तिक प्रयत्न देखील केले होते, ज्यात अहिल्या थिरुनल रामवर्मा महाराजा म्हणून होता. त्यांनी खाजगी स्तरावर महाल लायब्ररी येथे संकलन करून ठेवलेली आहेत विविध प्रकारची हस्तलिखित. त्याचप्रमाणे कार्तिक थिरुनल राजवर्मा महाराज होते. त्यांनी देखील हस्तलिखित त्यांच्या ठिकाणी त्या काळी संकलित करून ठेवली होती. त्याच प्रकारे मुलाम थिरुनल महाराज यांनी देखील तिरुअनंतपुरम येथे हस्तलिखित संकलित करून ठेवलेली आहेत. तर अशा रीतीने अनेक हस्तलिखित आहेत जी काही पूर्वीच्या काळी राज्यकर्ते जे होते त्यांनी स्वतःच्या स्तरावर संकलित केली आहे. तर काही हस्तलिखित आजच्या काळात देखील सांघिकरित्या त्यावर संशोधन होताना आपल्याला दिसून येतं. तर आता ही हस्तलिखित जी आहेत त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, तर ती आपण पाहणारच आहोत. मात्र हस्तलिखिताचा जो संग्रहकारक असतो त्याची गुणवैशिष्ट्ये आपण आधी बघणार आहोत. तर जो त्याचा संग्रह करणारा आहे, हस्तलिखितांचं जे एकत्रीकरण जो कोणी करणारा आहे, त्याला संबंधित प्रदेशाची सांस्कृतिक आणि पारंपरिक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हस्तलिखितांचं महत्व त्याला पूर्णतः माहीत असणं आवश्यक आहे. अत्यंत खेळकरपणे आणि सफाईदारपणे आपली मतं समोरच्या व्यक्तीस पटवून देता त्याला यायला पाहिजे. शिवाय त्याचा स्वतःचा देखील हस्तलिखित म्हणजे काय आणि हस्तलिखित कोणकोणत्या प्रकारची असतात या सगळ्या संदर्भातील त्याचा एक चांगला अभ्यास असणं आवश्यक आहे. संग्रहकार वेळेचे महत्व जाणणारा असावा. हस्तलिखित मालकाने भेटण्यासाठी जो वेळ निश्चित केला आहे त्या वेळेच्या आधी तिथे उपस्थित राहून संग्रहकाराने तिथे जाणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात त्याने वेळ पाळणं आवश्यक आहे. संग्रहकाराला धैर्य आणि संयमाची अत्यंत आवश्यकता आहे, जेणेकरून हस्तलिखित त्याला गोळा करायचे. त्यामुळे समोरचा जर देणारा ज्या वेळेत उपलब्ध असेल त्याच वेळेत संग्रहकाराला जायचं आहे. तसेच तो आपल्या कामाच्या बाबतीत दक्ष असावा. आणि अशा रीतीने जर संग्रहकाराने या सगळ्या बाबी पाळल्या तर हस्तलिखितांचं जतन आणि संवर्धन त्याला विनासायास करता येतं. हस्तलिखिते अत्यंत पुरातन असतात, त्यामुळे दमट वातावरण असेल किंवा कुठेतरी फाटलेली जर हस्तलिखित असतील, जर्जरीत झालेली असतील, अतिजीर्ण असतील, तर खराब होण्याचे त्यांच्या जी शक्यता आहे ती अधिक वाढते. त्यामुळे आपला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणं आवश्यक असतं. मुळात याच्यात जी चार महत्वाची कारणे आहेत की हस्तलिखित का खराब होतात ती आपण पाहणार आहोत. की पहिलं म्हणजे ड्यू टू क्लायमेट चेंज. जसं की वातावरणात आजच्या आधुनिक काळात प्रदूषण असेल, उत्क्रांती होत असेल, यामुळे अनेक बदल झालेले आहेत. काही बदल हे हितकारक आहेत तर काही अहितकारक आहेत. मात्र या बदलांमुळे देखील हस्तलिखितांवर परिणाम होत असतो. जसं की अचानक तापमानात वाढ होणे, अचानक तापमानात कमतरता जाणवणे किंवा अचानक पाऊस पडणे, अचानक वारे वाहणे, अचानक हिमवर्षा होणे, हे सारखे जे काही बदल आहेत त्यामुळे हस्तलिखितांच्या एकूणच अस्तित्वावर ह्याचा घाला पडतो. किंवा पुरामुळे असेल, अग्नीमुळे असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात इमारतींना आगी लागतात. तर अशा वेळी आगीच्या भक्ष्यस्थानी जर हस्तलिखित सापडली तर त्यांचा नायनाट होऊ शकतो. त्यामुळे हस्तलिखितांचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. यासारखी अनेक कारणं आहेत वातावरणीय बदलामध्ये ज्यामुळे हस्तलिखितांवर संकट ओढवू शकतं. यानंतर आहे बायोलॉजिकल चेंज म्हणजे जैविक बदल. तर वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, किडे हे ताडपत्रावर असतात, कागदावर असतात आणि त्यामुळे हस्तलिखित धोक्यात येऊ शकतात. किंवा काही ठिकाणी म्हणजे काही हस्तलिखित ग्रंथालयांमध्ये जर हवेत मॉइश्चर असेल, ओलावा असेल, आर्द्रता असेल, तर अशा वेळी वाळवी लागण्याच्या शक्यता देखील अधिक असतात. त्यामुळे हस्तलिखित अशा दृष्टीने देखील त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं आवश्यक असतं. वेळोवेळी ग्रंथालयात पेस्टिंग करणं देखील अत्यंत आवश्यक असतं, जेणेकरून हे जैविक बदल जे होणारे आहेत, किडे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतील, त्याचा प्रादुर्भाव हा हस्तलिखितांना होणार नाही. यानंतर मॅनमेड प्रॉब्लेम्स म्हणजे मानवी घटक किंवा मानवी बदल आपण म्हणू.
मानवाच्या अव्यवस्थितपणा आणि अवास्तव या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा हलगर्जीपणा असेल हस्तलिखित सांभाळण्यामध्ये, यामुळे हस्तलिखितांची जी काही टिकवण क्षमता आहे ती अत्यंत कमी होते. आणि ती कधी किती काळ टिकतील याकडे फार लक्ष न देता ती टिकवायची याच्याकडे अधिक लक्ष दिलं जातं. त्यामुळे हलगर्जीपणा होण्याच्या ज्या चुका असतात मानवी स्वभावातील, त्यामुळे देखील हस्तलिखितांचं नुकसान हे होऊ शकतं. त्यामुळे अत्यंत चौकसपणे जागरूक राहून हे जतन संवर्धनाचं काम करावं लागतं. याच्यानंतर महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ड्यू टू पोल्युशन. तर प्रदूषणामुळे अधिक प्रभाव हा हस्तलिखितांवर पडतो. जसं की अमोनिया असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, यांचा प्रभाव किंवा यांचं प्रमाण हवेत जास्त झालं तर हस्तलिखितांवर त्याचा वाईट परिणाम होतो. हस्तलिखितांची जी रचना आहे, हस्तलिखितांचं जे टेक्स्चर आहे, त्यात बिघाड येतो आणि एकूणच हस्तलिखित नष्ट व्हायला सुरुवात होते. आता जी पारंपरिक पद्धत आहे हस्तलिखित जपण्याची, ती आपण आता पाहूया. म्हणजे हस्तलिखित कोणत्या कारणांमुळे नष्ट होऊ शकतात किंवा नष्ट होतात, ती आपण चार महत्वाची कारणं पाहिली. तर जी पारंपरिक पद्धत आहे की हस्तलिखित कशी जपावी, त्यांचं जतन संवर्धन कसं करावं, ती आपण आता पाहूया. की ताडपत्रांच्या हस्तलिखितांना जास्त काळ टिकवण्यासाठी हळद आणि दुधाच्या पाण्यात उकळलं जायचं आणि त्याचे तुकडे पडत नाहीत. हळदीमुळे कीटकांपासून बचाव होतो. आता ही एक पद्धत जरा वेगळी आहे की हळद आणि दुधाच्या पाण्यात एकत्र करून हस्तलिखित उकळवली जायची. त्यामुळे एकतर हळदीचा थर त्या हस्तलिखितांवर यायचा, ज्यामुळे कीटकांपासून हस्तलिखितांचा बचाव व्हायचा. आणि एकूणच अधिक उकळवल्यामुळे हस्तलिखित चांगल्या पद्धतीची व्हायची. आता हस्तलिखिते कापडात बांधून ठेवत असत, ज्यामुळे धूळ आणि आर्द्रता यापासून त्यांचा बचाव व्हायचा. भुर्जपत्रांना व इतरही हस्तलिखितांना लाल आणि पिवळ्या कपड्यात बांधून ठेवलं जायचं, ज्यामुळे कीटकांपासून देखील त्यांचं संरक्षण होत असे. त्याच प्रकारे कडुलिंबाची पाने, करंज, निरगुडी किंवा सिट्रोनेला वापस या एकत्र सगळ्या गोष्टींचा मिश्रण करून त्याची धुरी किंवा त्याचा जो लेप आहे तो हस्तलिखितांना दिला जायचा. आणि यामुळे देखील हस्तलिखित टिकायची. शिवाय ओव्याचा धूर दिला जायचा हस्तलिखितांना. यामुळे हस्तलिखितांचं कीटकांपासून रक्षण व्हायचं. मग त्याच्यात अनेक असे प्रकार येतात. पुदिन्याची पानं असतील, चंदनाची पावडर असेल किंवा कापराचा धूर असेल, कापराचं तेल असेल, लवंग असेल, कापूर पूड असेल किंवा राळ असेल, खस असेल, मोरपीस, सापाची कात असेल, ज्यामुळे आता मोरपीस आणि सापाची कात हे ऐकायला जरी वेगळं वाटलं तरी मोरपीस आणि सापाची कात ही हस्तलिखितात ठेवली जायची. यामुळे काय व्हायचं की उंदीर आणि किड्यांपासून हस्तलिखितांचं संरक्षण व्हायचं. त्याच प्रकारे हस्तलिखित ज्या कपाटात ठेवलेली आहे, ज्या ठिकाणी ठेवलेली आहेत, तिथे जंतुनाशक गोळ्या टाकून ठेवल्या जायच्या. आणि अशा अनेक प्रकारांनी पूर्वीच्या काळी हस्तलिखितांचं जतन आणि संवर्धन व्हायचं. आता मात्र काळ बदललाय, आताचा काळ आधुनिक आहे, त्यामुळे काही आधुनिक पद्धती देखील आहेत ज्या हस्तलिखिताच्या संवर्धनासाठी वापरल्या जातात. जसं की एअर कंडिशनिंग वापरलं जातं, म्हणजे ऑटोमॅटिक हवेची शुद्धता केली जाते. जिथे हे ग्रंथालयात हस्तलिखित ठेवलेली आहे तिथे ही खास सोय असते. ग्रंथागारात व्हेंटिलेशन पुरेशा प्रमाणात आता ठेवलेलं असतं. हवेशीर पाहिजे खोली, कारण बंदिस्त जर खोली असेल तर आर्द्रता होण्याची शक्यता अधिक असते आणि एकदा का मॉइश्चर हवेत पसरलं तर हस्तलिखित धोक्यात येऊ शकतात. त्याच प्रकारे ज्या खोलीत हस्तलिखित ठेवलेली आहेत तिथलं तापमान हे समान असावं, म्हणजे वर खाली होता कामा नये. त्याच प्रकारे हस्तलिखितांची जरी मूळ प्रत आपल्याकडे उपलब्ध असली तरी त्याची झेरॉक्स काढून ठेवणं, ते स्कॅन करून ठेवणं किंवा मायक्रो फिल्मिंग करून ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण जर मूळ प्रत गहाळ झाली किंवा मूळ प्रत नष्ट झाली तर त्याची दुसरी प्रत आपल्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला संशोधन यापुढेही करता येईल. हस्तलिखिते बंद करून ते सीडीच्या रूपात देखील जतन करून ठेवता येऊ शकतं. हस्तलिखितांचं लॅमिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जरी हस्तलिखितांना पूर्वीच्या काळी वेगवेगळे लेप दिले गेलेले असले तरी काळानुरूप त्यात आता शिथिलता आलेली आहे. त्यामुळे त्याचं लॅमिनेशन करणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे फाटलेली हस्तलिखित ही टिश्यू पेपर किंवा सेलो टेप यांच्या सहाय्याने देखील चिकटवावीत. अशा अनेक पद्धती आहेत. किंवा
अशा अनेक ऍडव्हान्स पद्धती देखील आहेत की ज्या हस्तलिखिताच्या जतन आणि संवर्धनासाठी वापरल्या जातात. आता यातला जो पुढील संशोधनासाठी वाव आहे, म्हणजे आता हस्तलिखितांचं संशोधन जरी केलं तरी याला पुढे कोणकोणत्या वाटा आहेत किंवा काय संधी आहेत, त्याचा आपण थोडक्यात धांडोळा घेऊया. की अ, भाषा, व्याकरण, तत्वज्ञान यांच्या दृष्टीने तर हस्तलिखित ही लिखित स्वरूपातील रेकॉर्ड्स आहेत. आणि काळानुरूप या सगळ्या गोष्टीत कसे कसे आणि कोणकोणते बदल होत गेले हेच संशोधनाचे मुख्यत्वे विषय आहेत. म्हणून हस्तलिखिते ही ज्ञानाचा स्रोत मानली जातात. त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या काळात हस्तलिखिते लिहिली गेलेली आहे त्या काळाचा प्रभाव त्या हस्तलिखितांच्या लिपीमध्ये, रचनेमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपण हस्तलिखित अभ्यासतो किंवा त्याचं संशोधन करतो, तेव्हा त्या काळात नेमकं काय व्यवस्था होती, नेमकं काय घडलं, कोणत्या घटना घडल्या, कोण राजा होता, तो कसा होता, जनतेचं त्या राजाप्रती कसं मत होतं, त्याने राज्यात कोणकोणती बांधकामं केली होती, पासून ते अगदी राजाच्या जीवनात काय काय झालं होतं, अशा स्वरूपाची वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलेली हस्तलिखित आपल्याला दिसतात. आणि यात पुढे जाऊन अनेक संधी आहेत. संशोधक म्हणून देखील आहेत, अभ्यासक म्हणून देखील आहेत. आणि एक भारतीय संस्कृतीमध्ये हस्तलिखितांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे संशोधन त्याचं होणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या देशात अनेक ठिकाणी म्हणजे उदयपूर येथील संस्था असेल किंवा महाराष्ट्रातल्या काही संस्था असतील, त्यांच्या मार्फत देखील आता संशोधनाचं काम सुरू आहे. डिजिटलायझेशन करायचं काम देखील काही ठिकाणी हस्तलिखितांचं सुरू आहे. कारण जरी मूळ प्रत असली तरी जर ती नष्ट झाली तर किमान सगळ्या लोकांना किंवा सगळ्या इतिहासप्रेमींना किंवा सगळ्या संशोधकांना हस्तलिखित डिजिटल माध्यमातून उपलब्ध व्हावी हा त्यामागे विचार आहे. त्यामुळे अशा अनेक कृती आहेत, प्रक्रिया आहेत ज्या हस्तलिखिताच्या जतन आणि संवर्धनासाठी वापरल्या जातात. तर आता आपण हस्तलिखित कशी जपावी, त्याची पारंपरिक पद्धत काय, आधुनिक पद्धत काय, ती नष्ट का होतात, कोणत्या कारणांमुळे होतात, त्याच्यातील संशोधनाच्या कोणकोणत्या नवनवीन वाटा आहेत आणि कोणकोणते नवनवीन मार्ग आहेत, हे आपण सगळं आता पाहिलं. आता जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हस्तलिखित ज्या लिपीत लिहिली जायची, ज्या चिन्हात्मक प्रक्रियेतून लिहिली जायची, त्या लिपी कोणकोणत्या आहेत त्याची आपण आता सध्या तोंड ओळख घेणार आहोत. तर आज आपण या लिपी बघणार आहोत. तर पहिली जी लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे. आता यात जर तुम्ही बघितलं तर यातली सगळी चिन्ह आत्ताच्या मराठीतल्या जर अक्षरांनुसार पाहायची झाली तर वेगवेगळी आहेत. तुम्ही या चित्रात बघितलं तर र वेगळा आहे, आता र वेगळा लिहिला जातो. जो ल आहे तो च सारखा आहे, जो व आहे तो ठ सारखा आहे. म्हणजे काही अक्षर जी आहेत जरी ती सारखी वाटली तरी त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली जायची. जसं की अ आणि आ यात बघितलं तर जो लिहिलेला आहे तो आणि जो आ आहे म्हणजे त्याला अधिकचा एक काना आलेला आहे, त्यामुळे वरती त्याच्या डोक्यावर एक रेष ओढलेली आहे. तर दीर्घ आणि ऱ्हस्व दाखवण्याचा देखील हा एक प्रकार आहे. तर अशी ही ब्राह्मी लिपी आहे की ब्रह्मापासून उत्पन्न झालेली अशी लिपी म्हणून ब्राह्मीला ब्राह्मी असं नाव मिळालं, असा एक जाणकारांचं मत आहे. ब्राह्मी ही लिपी म्हणजे प्राचीन काळात संस्कृत भाषेकरिता ब्राह्मणांनी तयार केलेल्या वर्णमालेतून अस्तित्वात आलेली लिपी आणि ब्राह्मण या लिपीचे पुरस्कर्ते म्हणून होते, म्हणून तिला ब्राह्मी म्हटलं जायचं असं देखील काहींचं मत आहे. दरम्यान जोसेफ प्रिन्सेप याने इसवी सन 1830 साली ब्राह्मी लिपीची ओळख पटवून दिली. म्हणूनच ब्राह्मी लिपीच्या शोधकार्यात यांचं मोलाचं योगदान आहे. जोसेफ प्रिन्सेप यांचं मोलाचं योगदान आहे. या लिपीपासूनच पुढे अनेक सर्व प्रादेशिक लिपी जन्मास आल्या. ब्राह्मी लिपी आणि संस्कृत भाषा 4थ्या शतकातील अशोकाच्या शिलालेखात उपयोगात आणली गेली. यावरून इसवी सनाच्या पूर्वीच ब्राह्मीचं अस्तित्व किती विस्तारित स्वरूपाचं होतं याचा आपल्याला अंदाज येतो. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रस्तर असेल किंवा स्तंभलेख असतील याच्यात प्राचीन ब्राह्मीचे विकसित रूप दिसतं. परंतु प्रदेशानुसार
ब्राह्मीतही वेगळेपणा दिसून येतो. आता आपण भाषा लिहिताना प्रत्येकाचं अक्षर सारखंच येतं असं नाही. प्रत्येकाच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार, लेखन कौशल्यानुसार प्रत्येकाची अक्षर जरी लिहिण्याची जी गोष्ट आहे ती एक असली तरी त्यांचं जे वळण आहे, त्यांचा जो रेखीवपणा आहे तो वेगळा असतो. आणि लिपीत देखील हीच बाब लागू होते. कारण जरी ब्राह्मी लिपी या अक्षरांनुरूप जर आपल्याला आहे तशी वाटत असली तरी कुठेतरी वळणात, कुठेतरी रेखीवपणात त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बदल होतो आणि यानुसार ही ब्राह्मी लिपी विकसित होत गेली किंवा हिची अनेक आपल्याला स्थित्यंतर झालेली दिसून येतात. प्रदेशाप्रमाणे ब्राह्मीच्या अनेक शैली देखील निर्माण झाल्या. त्यामुळे ब्राह्मीला एक विशेष महत्व आहे. आता आपल्या पुस्तकात तक्ता दिलेला आहे की ब्राह्मी लिपी अग्रस्थानी आहे. तिथून मग दक्षिण ब्राह्मी आणि उत्तरी ब्राह्मी असे दोन भाग पडतात. दक्षिण ब्राह्मीमध्ये डेक्कन व्हरायटी आणि द्रविड व्हरायटी. आता इथे तुम्ही जर लक्षात घेतलं तर डेक्कन हे दख्खन याचा अपभ्रंश आहे आणि द्रविड म्हणजे दक्षिण भारत आपण म्हणू किंवा कर्नाटक असेल किंवा त्या खालचा भाग पूर्ण असेल अगदी केरळ तमिळनाडू पर्यंत. तर या दक्षिण ब्राह्मीचे दोन प्रकार पडलेत, एक म्हणजे डेक्कन, दुसरा म्हणजे द्रविड. त्यातील डेक्कनचा आंध्र आणि द्रविडचा कलिंग व्हरायटी तमिळ केव ब्राह्मी असे दोन प्रकार पडलेत. तर तिकडे उत्तरी ब्राह्मीमध्ये पश्चिम व्हरायटी आणि पूर्व व्हरायटी असे दोन प्रकार पडले. त्यातील पश्चिम व्हरायटीचे शारदा, टाकरी, गुरुमुखी हे वेगळे प्रकार आहेत लिपीचे. तर पूर्व व्हरायटीमध्ये पश्चिमी, पूर्वी आणि पश्चिमेची सिद्ध मातृका हा एक प्रकार पडलेला आहे. तर ब्राह्मीपासून कशा रीतीने स्थित्यंतर होत अनेक लिपींच्या रचनेचा भाग बदलला हे आपण याच्यावरून पाहू शकतो. आता यानंतरची जी लिपी आहे ती खरोष्टी लिपी आहे. याच्यात देखील जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मी सारखी चिन्ह तुम्हाला यात पाहायला मिळत नाही. तर खरोष्टी लिपीचे नाव अन्वर्थक आहे. गाढवाच्या ओठासारखी लपेटी असलेली ही लिपी नॉर्थ सेमिटिक लिपीपासून निर्माण झालेल्या अरमाईक लिपीपासून उत्पन्न झालेली आहे. ही लिपी अरमाईक लोकांकडून इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतात आणली गेली. त्या काळात उत्तर भाग पर्शियन अधिपत्याखाली होता आणि त्यामुळेच अरमाईक लोक परस्पर संवादाकरिता आणि राजकीय व्यवहाराकरिता या लिपीचा उपयोग करत असत. प्राचीन शिलालेखांवर, नाण्यांवर, धातुपत्र्यांवर या लिपीचे नमुने सापडतात. ही अक्षरे अनियमित आकाराची आणि वळणदार असून उजवीकडून डावीकडे लिहिली जायची ही लिपी. खरोष्टी हे नाव 7व्या शतकातील फ्याव्यानशुलिन या चिली कोशात व इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील ललित विस्तार या बौद्ध ग्रंथात आढळतं. संस्कृत तथा प्रामुख्याने प्राकृत भाषेसाठी या लिपीचा उपयोग केला जातो. सम्राट अशोकाचे प्राकृत भाषेतील लेख खरोष्टी लिपीतच आढळतात. ब्राह्मीप्रमाणेच भारताच्या वायव्य आणि उत्तर सीमा भागात खरोष्टीतील लेख सापडतात. महाराष्ट्रात नाशिक जवळील जोंगल टेमी येथे राजा नहपान यांच्या नाण्यावर खरोष्टी आणि ब्राह्मी लिपी आहेत. परंतु हुणांच्या स्वाऱ्यानंतर खरोष्टीचा भारतात मागमूसही उरला नाही. ब्राह्मीप्रमाणेच खरोष्टीचे लेख प्रस्तर, धातूचे पत्रा, नाणी, विटाचे कातडे, लाकूड, भुर्जपत्र यावर आढळतं. होतान येथे भुर्जपत्रावर सापडलेलं हस्तलिखित हे खरोष्टी लिपीतील सर्वात प्राचीन हस्तलिखित आहे. ब्युटर यांच्या मते खरोष्टी लिपी ब्राह्मी लिपीपेक्षाही लोकप्रिय होती असं ब्युटर या संशोधकाचं मत आहे. तर अशा रीतीने ही खरोष्टी लिपी होती जिला एक वेगळं महत्व होतं त्या काळी. मात्र वेगवेगळ्या स्वाऱ्यांमुळे, वेगवेगळ्या आक्रमणामुळे ह्या लिपी मागे पडल्या. काही लिपी अद्याप देखील शिकवल्या जातात काही ठिकाणी, मात्र यातील काही लिपी कायमस्वरूपी मागे पडल्या. याच्या नंतरची जी लिपी आहे ती मोहेंजोदडो लिपी. भारत आणि पाकिस्तानात ज्ञात असलेली सर्वात प्राचीन लिपी म्हणजे मोहेंजोदडो लिपी. 1922 मध्ये सर जॉन मार्शल यांनी पाकिस्तानमध्ये मॉन्ट कॉमेरी जिल्ह्यातील हडप्पा, सिंधमधील लाडखाना आणि जिल्ह्यातील मोहेंजोदडो या गावी उत्खनन केलं असता त्या ठिकाणी चित्रालिपी असलेल्या मुद्रा सापडल्या. यामुळेच ताम्रपाषाण संस्कृतीचा शोध लागला. सिंधूंच्या लोकांना लेखनकला अवगत होती हे या उत्खननावरून समजलं, म्हणून या लिपीला सिंधू लिपी किंवा मोहेंजोदडो लिपी असं नाव प्राप्त झालं. ही वैशिष्ट्यपूर्ण लिपी आहे. तिचे अक्षर इतर ज्या लिपीमध्ये अक्षर आहेत त्यांच्याशी साम्य दाखवणार असं आहे.
मात्र ती संपूर्णपणे आता वाचता येत नाही, कारण त्यातील काही मधली अक्षरं धुसर आहेत, काही गहाळ झालेली आहेत, काहींचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे जाणकारांच्या मते ही लिपी सुद्धा डावीकडून उजवीकडेच लिहिली जायची. अशा प्रकारे लिपी वाचण्याचा पराकाष्ठाने प्रयत्न चालू असला तरी संशोधकांना वाचनासाठी निश्चित धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत. म्हणजे जरी मोहेंजोदडो लिपी आहे हे प्रमाणित झालं असलं तरी त्या लिपीमध्ये कोणकोणती अक्षरं येतात आणि आत्ताच्या अक्षरांप्रमाणे त्या काळी कुठली कुठली अक्षरं होती याचा मागमूस इतका लागत नाही. याच्यानंतर जी आहे ती टाकरी लिपी आहे. शारदा लिपी आपण बघणार आहोतच. तर सुरुवातीला शारदा लिपी आपण बघूया. काश्मीर देशाची अधिष्ठात्री देवता शारदा म्हणून या देशाला पूर्वी शारदा मंडल असं म्हटलं जायचं. या लिपीचा उगम तेथूनच झालेला आहे. इसवी सन 8व्या शतकाच्या सुमारास पश्चिमेकडील गुप्त लिपीपासून याचा उगम झाला आणि यानंतर याचा प्रसार काश्मीर, चंपा, कांगडा, पंजाब या भागात जास्त झालेला दिसून येतो. शारदा लिपीतूनच पुढे गुरुमुखी, त्यातूनच टाकरी लिपीची निर्मिती झाली, जी आता आपण बघणार आहोत. इसवी सन 804च्या वैजनाथ प्रशस्तीमध्ये शारदा लिपी आढळून येते. तसेच वर्मन घराण्यांच्या नाण्यांवर पाकिस्तान, पंजाबमधील युसुफजई जिल्ह्यातील बक्षाली येथे या लिपीचे काही लेख पुरावे सापडतात. आता आपण जे बघतो आहोत ती टाकरी लिपी. टाकरी म्हणजे शारदा लिपीचं मोडी स्वरूप होय. जम्मू भागात लोक जी लिपी लिहितात तिला डोंगरी म्हणतात, तर चंपा भागातील लिपीला चमी आली म्हणतात. या दोन्ही लिपी टाकरीच्याच भगिनी मानल्या जातात. म्हणजे जरी डोंगरी भाग म्हटला तर हिमाचल प्रदेश देखील डोंगरी भागातच येतो. त्यामुळे अशा डोंगराळ प्रदेशात ही लिपी प्रामुख्याने पूर्वीच्या काळी वापरली जायची. याच्यानंतरची जी आहे ती नागरी लिपी आहे. इसवी सन 8व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत सिद्ध मातृका लिपीचे हळूहळू नागरी लिपीत रूपांतर झाले. उत्तर हिंदुस्थानातील लिपीत येणाऱ्या उभ्या दंडावरील कलिक जाऊन त्या जागी आडवा दंड आला. कधी काळी एकाच वेळी नव्या जुन्याचे मिश्रण दिसून येणारी लिपी म्हणजे नागरी लिपी होय. नागरीचे सर्वात जुने स्वरूप बघितले असता ते राष्ट्रकूट राजा तृतीय गोविंद यांच्या वणी दिंडोरी आणि राधनपुरे येथील ताम्रपटात आढळून येतात. म्हणजे राधनपुरे येथे जे तो ताम्रपट आहे त्यात आपल्याला हे नागरी लिपीचं अस्तित्व दिसून येतं. त्याच प्रकारे गुर्जर वंशी राजा तिसरा जयभट याच्या ताम्रपटात स्वहस्तो मम अजिय मठस्य ही शेवटची अक्षरे नागरी लिपीत आहे. नागरी लिपीतील लेख मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किंवा दक्षिणेस बेळगाव पर्यंत सापडतात. विजयनगरच्या राजांनी देखील या लिपीचा अंगीकार केलेला दिसून येतो. महाराष्ट्रात या लिपीला देवनागरी हे नाव प्राप्त झालेलं आहे आणि दक्षिणेकडे या लिपीला नंदी नागरी हे नाव प्राप्त झालेलं आहे. 11व्या शतकात मध्य भारतात सर्वत्र या नागरी लिपीचा प्रसार झालेला होता. मात्र 11व्या शतकापर्यंतच्या कालखंडात या लिपीत पुष्कळ स्थित्यंतर झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर आता याच्या पुढे पल्लव ग्रंथलिपी आहे, मोडी लिपी आहे. त्याच प्रकारे अरबी फारसी लिपी आहे, ती आपण पुढच्या तासिकेला बघूया आणि त्यासोबतच आपण ज्या काही अन्य लिपी राहिलेल्या आहेत त्या पाहूया.